तुला ताईने कॉल केलेला? हो. का? त्यांनी मला गोडाऊनला बोलवलंय, काहीतरी काम आहे, तर दादा आणि वहिनीला माझी मदत हवी आहे. अच्छा. एक काम करूया, आपण गोडाऊनलाच जाऊया का? म्हणजे कसं दोन्ही कामं होतील. वहिनी आणि दादानी मला मदतीसाठी बोलवलंय, तेही काम होईल आणि तुला पण साडी घेता येईल ना तिथं. सगळ्या रेंजच्या साड्या मिळतील तिथे आणि जी व्हरायटी पाहिजे ती. काकूला जी आवडेल ती साडी घे. आणि तिकडे बाबा पण नाही आहेत, त्यामुळे तुझ्याकडनं पैसे घेणार, प्रॉमिस. मी स्वतः घेईन. मला कमिशन हवं असेल ना तुझ्या क्वार्टरसाठी? ए चमन, माझ्या क्वार्टरची काळजी तू नको करूस. तू मीटर टाक, चल लवकर. तुझे पैसे काउंटर पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. चल. अरे तू घरी कसं काय अजून? दुकानात जाणार होता ना? अगं हो, निघालोच होतो, पण त्या स्वराज आणि प्रीती लॉंग ड्राईव्हला निघालेत ना, तर तो काय मला म्हणाला मी गोडाऊनला जातो, माल येणार आहे ना, आणि मग तिथून मी पुढे जाईन. तर मी त्याला म्हणायला होतं ना, गोडाऊनला काय मी जाईन. तर उशिरा डोक्यात आला माझ्या, आणि आता फोन लावतो तो फोन उचलत नाही तो. अरे ड्राईव्ह करताना फोन उचलत नाही तो. अरे हो, ते खरंच. आता एकच मार्ग आहे, मी जातो डायरेक्ट गोडाऊनला, पण तो माल येणार उतरणार म्हणजे 2 तास तरी लागतील. त्याचा वेळ उगीच वाया जायला. चल निघतो. स्वराजला माहिती होतं महत्वाचं काम आहे, तर आजच्या ऐवजी उद्या जायचं. तर दादाची दगदग होईल. नमस्कार, काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. प्रीती, हे अशोक काका, हे आपल्या गोडाऊनचं सगळं काम बघतात. नमस्कार काका, या प्रीती. आणि हे प्रकाश काका, आपल्याकडे साड्या व्यवस्थित इस्त्री करणं, त्यांचं पॅकिंग करणं, त्यांना लेबलिंग करणं, ही सगळी कामं हे आणि यांचा ग्रुप करतो. अच्छा. दिनेश दादा कुठे आहेत? अच्छा दिनेश दादा, हे बघा. हॅलो हे- सर. नमस्कार. हॅलो मॅडम. हे दिनेश दादा, हे आपल्या अकाउंटचं काम बघतात. मला हे बोरिंग गोडाऊन बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. उगाच पकवतोय मला. त्यात तो बेवडा दीप अजून आला नाही. कुठे राहिला देव जाणे. आलो. चला इकडे जाऊया. या.